नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आता म्युच्युअल फंड थ्रू गिफ्ट कार्ड एखाद्याला देता येईल. आता ते कसं देता येईल आणि त्याचे रूल्स काय आहेत किंवा लिमिटेशन्स काय आहेत, ते ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे कसं गिफ्ट कार्ड म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपण Amazonवरून किंवा Flipkartवरून किंवा जे ऑनलाईन साइट्स आहेत त्याच्यावरून आपण काही वस्तू खरेदी करतो आणि ते गिफ्ट कार्ड टाकून आपण तो डिस्काउंट मिळवतो ना, तशा प्रकारचंच म्युच्युअल फंडमधून तुम्ही गिफ्ट कार्ड तुमच्या रिलेटिव्हजला, तुमच्या नॉमिनीला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही देऊ शकता. अ, ते सेबीने प्रस्ताव मांडलेला आहे कमिटीसमोर आणि प्रस्ताव हा पार्शियली एक्झिक्यूट झालेला आहे आणि फुल्ली हा काही मंथ्समध्ये एक्झिक्यूट होईल म्हणजे स्टार्ट होईल. तर कसं आहे तुम्ही जर गिफ्ट कार्ड देणार आहे तर तुम्ही 10,000चं गिफ्ट कार्ड तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना देऊ शकता. हे त्याचं लिमिटेशन आहे आणि कसं आहे ते गिफ्ट कार्ड 1 वर्षासाठी व्हॅलिड राहील. त्याच्यानंतर ते एक्सपायर होईल आणि जर तुम्ही ते यूज नाही केला, तर ज्यांनी तुम्हाला ते गिफ्ट कार्ड दिले त्यांना ते पैसे वापस जातील. हे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मला सांगायचं होतं. अशाच प्रकारचे तुम्हाला फायनान्शियली अपडेट्स हवे असतील किंवा टिप्स हवे असतील किंवा म्युच्युअल रिलेटेड न्यूज हवे असतील किंवा मार्केट रिलेटेड न्यूज हव्या असतील किंवा बघायचे असतील, तर तुम्ही माझे YouTube चॅनल फॉलो करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि तुम्ही तुमचं गिफ्ट कार्ड चालू झालं सेबीनं चालू केलं, तर तुम्ही तुमच्या लोकांना गिफ्ट कार्ड गिफ्ट करू शकता. ठीक आहे. हेच तुम्हाला मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं होतं. आणि तुम्ही माझं चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा. माझं चॅनल आहे म्युच्युअल फंड विथ अमित. तिथे जाऊन तुम्ही ह्या व्हिडिओला गिफ्ट गिफ्ट असं कमेंट करा. हेच तुम्हाला मला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. थँक यू सो मच ऑल ऑफ यू.